बहिणीची अवस्था नेमकी कशी एका गीतातून म्हणतो आणि लगेच कीर्तन रूपे सेवेला पूर्ण विराम देतो। हा कुठे गेला दादा मला दिसतच नाही, येणारे दादा मला करमत नाही। बापाची आईची अवस्था हे तळ हाताचा पाळणा मी गेला, नेत्र दिव्याचा दिवा मी लाविला। अरे कुठ कुठ शोधू तुला दिसतच नाही, येणारे दादा मला करमत नाही। बहिणीची भावाची अवस्था गेला तो दसरा आली ती दिवाळी, अरे बहीण तुझी रे आता कोणाला होवाळी। अरे कुठ कुठ शोधू तुला हे
निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला या दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा तुका मने वाणी गेली आता आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी तदेवी मरत्यं वरुणपुंडरीकायदातुरिन्द्रहि समागततिष्ठमानन्दकन्दो परब्रह्मलिङ्गो भजे
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वर प्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि आमचा शेवट कशाने गोड झाला तो प्रतिपादित करणारा अभंग विढाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आजचे एकदिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला श्रोतो वर्गाला चांगलं ज्ञात असलं तरी भक्त्याची इति कर्तव्यता या ज्ञानानं अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा वैकुंठवासी अजितजी रावसाहेब लोखंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या पाठीमागे त्यांचा अतिशय गोड परिवार त्यांचे वडील साहेबरावजी आप्पासाहेब लोखंडे आई साहेब संगीताताई साहेबराव लोखंडे आजोबा आप्पासाहेब बाबा लोखंडे आजी लाडूबाई आप्पासाहेब लोखंडे आणि बंधू सुजितजी साहेबराव लोखंडे आणि सुमितजी साहेबराव लोखंडे अतिशय गोड परिवार सोडून अजितदादाला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर संचलित बग्गा क्रमांक 9 जिथे बग्गा क्रमांक 7 जिथे पुजारी होते आणि त्यामध्ये कार्यरत असताना खऱ्या अर्थानं गावाकडे आले अचानक लाईटीचा शॉक बसून त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला त्या निमित्तानं त्यांचा शेवटचा दिवस गोड व्हावा या हेतून जो अभंग निवडलाय तो जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबराय आपला शेवटचा दिवस कधी गोड झाला आणि कशाने गोड झाला हे सांगतायत महाराज म्हणतायत शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा शेवटचा दिवस चांगला झाला त्यातला थोडा नॉर्मली कमी करायचा एकदम शार्प नाही आणि एकदम जास्त नाही तुकोबराय म्हणतायत माझा शेवटचा दिवस काय झालाय गोड झाला चांगला झाला उत्तम झाला भला झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला मी तर आलेल्या प्रत्येकाला विचारून जाईल पण निश्चित ऐकून जा आजपर्यंत जर तुम्ही 100 वर्ष श्रद्धाची कीर्तन ऐकली असतील तर त्यातली कमीत कमी 25 वर्ष श्रद्धाची कीर्तन यासाठी केला होता अट्टहास किंवा शेवट तो भला या अभंगावरती विनेकरी बाबा ऐकले असतील बरोबर का नाही आतापर्यंत संत महात्मे सांगत आले शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे आम्ही सांगत आलो शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे तुम्ही म्हणताय आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड पाहिजे मला एक सांगा हे रहाडगाड चाललंय का शेवटचा दिवस शेवटचा दिवस शेवटचा दिवस हा शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस हो तुम्हाला काय वाटतं की अमुक दिवस हे पोरांनो शांत बसा अमुक दिवस म्हणजे शेवटचा दिवस तुम्हाला काय वाटतं नाही सांगताय ना कुणाला काय वाटतं का नाही शेवट बरे काय वाटत नाही तीच बरे वाटून तरी काय करता काय वागणार आहेत का लोक तशी बरोबर आहे काय वाटतं शेवटचा दिवस म्हणजे कोणता जाऊ दे तुम्ही मला माहिती सांगणार नाही मी डायरेक्ट शेवटची व्याख्या सांगू जातो शेवटचा दिवस म्हणजे कोणता बाबा भगवंताची भक्ती करत असताना एक दिवस भक्ती करत करत असतानाच माणसानं भगवंतमय होणं याला म्हणतात माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस देव पाहावा अशी गेलो ते देवाचे होणं ठेवलो ही भूमिका ज्या दिवशी माणसाच्या जीवनात येते का त्या दिवशी माणूस म्हणू शकतो यासाठी केला होता अट्टहास किंवा शेवट होतो भला माझा बहु महाराज म्हणतात माझा शेवटचा दिवस गोड झाला पण महाराज नेमकं झालं काय आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वाला त्या पंढरपूरच्या पांडुरंगावर आम्ही गेलो आणि आमचा शेवटचा दिवस गोड झाला पण महाराज त्याच्याजवळ गेल्यानंतर फायदा काय झाला परिहार झाला अवघ्या दुःखाचा आमच्या जीवनाची सगळी दुःख होती ती आता त्या भगवंताजवळ गेल्या सुखात रूपांतरित झाली परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वारा मग तुकोबराय या जगाला मार्गदर्शन काय करायला आता तुकोबराय म्हणतायत ज्या वाणीनं या जगाला काही ना काही सांगायचंय ती वाणी आता माझ्या ताब्यात कुठे आहे ती आता रात्रंदिवस त्या धन्याचंच भजन करते त्या भगवंताचंच भजन करते गोविंद गोविंद मना लागले छंद किंवा पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग त्यामुळे आताची माझी वाणी बोलेल ती फक्त
फक्त भगवंताचं नामच चिंतनच बोलेल. तू का म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग विढाला. खऱ्या अर्थानं अजितदादांच्या जाण्याप्रित्यर्थ त्यांचा शेवटचा दिवस गोड व्हावा या हेतून आपण या ठिकाणी जमलोय. बघा मी निश्चित बोलत असतो, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती आहे आणि ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती आहे. ज्याचा भाऊ गेला त्याला भावाची किंमत माहिती आहे. ज्यांचं लेकरू गेलं त्याला लेकराची किंमत माहिती आहे. माणसं आहेत तोपर्यंत माणसाची किंमत काही कळत नाही. आणि एकदा का माणसं निघून गेली ना पुन्हा डोळ्यात कितीही आसू आणा गड्या आपली माणसं काही पुन्हा भेटत नाही. आलाय त्याला तर जावंच लागणार. ज्या मार्गाने अजितदादा गेले त्या मार्गाने इथं आलेल्या प्रत्येकाला एक दिवस जाणं. विनेकरी बाबा फरावरचे विनेकरी असला लय गोड विना घेऊन कीर्तनात उभा राहत असला तरी देव पुढचं तार वाजू देईल का नाही सांगता येत नाही. बरोबर आहे का नाही? तुम्ही दोघं लय गोड गात असला तरी देव पुढचा सामोर देईल का नाही सांगता येत नाही. तेजस महाराज लय गोड पकवाज वाजवत असला तरी देव पुढची थाप वाजू देईल का नाही सांगता येत नाही. काळकरी आपलं कसं जाताय का राहताय नाही नाही महाराज. जरी आम्ही रोज दुसऱ्याच्या वर्ष स्वतःच्या कीर्तनात टाळ वाजवत असलो तरी एक दिवस आमचं वर्ष स्वतःचं कीर्तन होणारच आहे. बसलेली तुमचं कसं आहे, जायचं का राहायचं? राहणार आहेत. आम्हाला देव ठेवीत नाही, ह्यांना ठेवीत असू काय पुण्य जास्त आहे. हा बरोबर आहे बरोबर आहे. राहताय ऐकून जा. जसं रोज तुम्ही दुसऱ्याच्या वर्षी कमी करा जास्त. जसं रोज तुम्ही दुसऱ्याच्या वर्ष स्वतःच्या कीर्तनात येऊन बसताय तसं एक दिवस तुमचं बी वर्ष स्वतःचं कीर्तन होणारच आहे. त्यात बी कुणीतरी येऊन बसणार आहे. शिष्टमध्ये जातात. तुमचं कसं आहे? जाणारच आहे वय. बरोबर लवकर कळालं. डायरेक्ट स्पष्ट सांगितलं आम्ही बी जाणारच आहे. म्हणजे जसं रोज तुम्ही बटन कीर्तनात फिरवताय तसं देव तुमचं बी बटन कधी दाबील सांगता येईल नाही. तुम्ही म्हणाल महाराज सगळ्यालाच घालवलं गाड्या तुम्ही एकटा राहता का काय? हे ऐकून जा. जसं तुम्हाला जावं लागतंय यांना जावं लागतंय तसं एक दिवस जसं मी दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाचं कीर्तन करतोय तसं एक दिवस माझं बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणार आहे. मला जावं लागतं नवल नाही, तुम्हाला जावं लागतं नवल नाही. इथं देव जरी आला तरी येथे नाही पुर आले अवतार, 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 येथे नाही पुर आले अवतार. ते पामर जीव किती. जरा ही यादी कमी पडत असेल तर बाबा पुढची सांगतो. 9 भी मर गई, 10 भी मर गए सहस्राठ्यांशी 33 कोटी देवता मर गई. पडे काल के पाशी याच्याही पुढे जाऊन बाप मसना गेला देखत देखत नातो पण तोही तैसाची झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. आलाय त्याला एक दिवस मरावच लागणार आहे. पण महाराज मरण येण्याच्या अगोदर आम्हाला आमचा शेवटचा दिवस गोड करायचा आहे. तुकोबर आहे आम्ही जीवन जगत असताना काय करायला पाहिजे? तुकोबर आहे म्हणतायत अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. जर देवाचं मरताना नाव मुखात आलं तर देव काय करतोय?
मोक्ष देतोय तर शेवटचा दिवस काय होतोय गोड होतोय देवाचा नियम आहे अंतकालेचे मामेव स्वरण मुक्तवा कलेवरम बाबा तुम्ही फडकरी टेन्शन घ्यायचं नाही अगदी चिंतन म्हणजे चिंतन ती पण तावून सुलाखूनच होणार निश्चित शेवटचा दिवस गोड करायचा आहे देवाचं काय करायला पाहिजे भजन करायला पाहिजे महिला मंडळ चाललंय भजन आपलं चाललंय भजन करता का भजी म्हणलं मी बोला की राव आई माझ्या आई सारख्या तुम्ही बोला भजन करता का कशाचं महाराज भजन आलंय आम्हाला भोजनातूनच वेळ भेटणार भजन कशाचं आमच्या जीवनात बरं भोजन तरी बनवता का भोजन भोजन बनवता का इकडे रोजानीत बाया स्वयंपाक कराय भजन स्वयंपाक बनवता का आजी हा स्वयंपाक बनवायला तुम्हाला कमीत कमी सकाळी किती बी छोटं घर असू दे किती बी मोठं घर असू दे सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास बरोबर 2 तास दिवसातून लागतेत का बोला की लागतेत का लागतेत ना त्या 2 तासामध्ये तुमच्या पायाला काम आहे हाताला काम आहे भाकरी लाटायची भाकरी थापायची चपाती लाटायची कांदा भजी चिरायचे बरोबर चिरायचे हे खरंय का नाही तुमच्या हाताला काम आहे याला काय काम आहे तुळजापूर पंढरपूर तीच कणकीत चारण मारा आम्हाला त्या 2 तासामध्ये कधीतरी मुखानं म्हणा ना ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया 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 कधीतरी म्हणा ना जय बाळू मामा 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 नामस्मरण करा आणि आई जर असं भजन करून स्वयंपाक केला ना ते भोजन राहणार नाही तो महाप्रसाद होईल आणि ज्याच्या घरी असा महाप्रसाद खाला जाईल का त्या घरी साक्षात आत्मापूरचे बाळू मामा आल्याशिवाय राहणार नाही म्हणून 2 तासामध्ये भजन करा बरं त्या डोळ्याला काय काम हो डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख ही विठोबाचे मुख नाहीत पाहत हे तुला पाहते रे माझ्या नवऱ्याची बायको तुझ्या जीव रंगला रंग माझा काळा शेवटी बिचारी लागीर झाल्याशिवाय झोपत बी नाही असल्या मालिका बघून काय होणार कधीतरी जय बाळूमा नावाची मालिका टीव्हीला चालू ती बघा कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींची स्वामी समर्थांची मालिका चालू ती बघा कमीत कमी जीवनाचा उद्धार होईल त्यांच्या टायमाला पुरुष मंडळी तुम्ही लय हसलाय पण तुमच्याकडे येतो तुम्ही पण गाडीचा प्रवास करता का त्या प्रवासामध्ये तुमच्या पायाला काम आहे हाताला काम आहे पण मुखाला काय काम आहे हो गोवा गुटखा मावा तंबाखू ते करण्यापेक्षा कधीतरी म्हणा देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देव माझा देव माझा देव माझा देव माझा देव माझा मी देव माझा देव माझा देव माझा
कधीतरी त्या आदमापूरच्या बाळूमामाला माझं म्हणून बघा. त्या आदमापूरचे बाळूमामाला तुम्हाला माझं म्हणल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी ते तुम्हाला माझं म्हणतील निश्चित शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जर शेवटचा दिवस करायचा असेल तर कमीत कमी माणसानं जीवनात काय करायला पाहिजे? भजन करायला पाहिजे. निश्चित भजन केलं की शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज असा शेवटचा दिवस गोड करायचा आहे, असा शेवटचा दिवस आतापर्यंत एखाद्या कोणी गोड केलाय का की जेणेकरून आमच्या लक्षात येईल? ऐकून जा. एक 7-8 वर्षापूर्वी एक पंढरपुरात गाणं चांगलं गाजत होतं, तुमच्या लक्षात येईल. ऐका. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्रेला देवान मंदिरात जागती, संतांचं खोबशी आई देवायरी धनी मलाही दाखवाना, विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना, विठुरायाची पंढरी. सखुबाई जनाबाई बहिणबाई मुक्ताबाई, सखुबाई जनाबाई बहिणबाई मुक्ताबाई, त्यांचे अभंग ऐकून मन आनंदित होई. हरिनामाच्या गजरात सुख गेले संसारी, हरिनामाच्या गजरात सुख गेले संसारी. धनी मलाही दाखवाना, विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना, विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी. ऐका. एका वेश्याची मुलगी होती कानोपात्रा. आणि ऐका, जसे आता पंढरपूरच्या सगळ्या दिंड्या गेल्या का, तशी एक दिंडी या भागातून निघाली होती आणि दिंडी मंगळवेढा परिसरात गेली. आणि मुक्कामी थांबल्यानंतर त्या कानोपात्रेनं विचारलं, आई हे आई, अगं सगळ्याच्या दारात रांगोळ्या आहेत, सगळ्याच्या दारात सराय, आई सगळ्यांच्या घरी ते वारकरी जेवण करायला येतात ग, पण आई आपल्या घरी काय येत नाही ग. ऐक ना, अगं आपलं जरा कर्म चुकलंय. तू एका वेश्याची मुलगी आहे, नाही इथं कोण येणार बाबा, नावीला झालं बरं का, घरी तर कोण येत नाही, पण आपण तिथं जायला पाहिजेत. आणि जे कीर्तन दिंडीमध्ये चालू झालं, 1 तासाचं कीर्तन, दिंडीत कीर्तन सुरू झालं. आणि कीर्तन चालू झाल्यानंतर त्या कीर्तनकारांना सांगायला सुरुवात केली, पंढरपूर पांडुरंग एवढा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवण्या, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला लोपल्या, पाहिल्या वेद लावे, बैशे जीवे जळून या. किती सुंदर आहे. आणि त्या देवाचं वर्णन ऐकलं, तिनं विचार केला, हे मी तर या जगात सगळ्यात सुंदर आहे. किती सुंदर होती बाबा कानोपात्रा, किती. पान खाल्लं ना तर गळ्यातून पान खाली उतरताना दिसायचं, इतकी सुंदर होती, इतकी सुंदर. गर्वान, त्याला गर्व असतो त्याच्या सुंदरतेचा, तिला गर्व झाला, माझ्यापेक्षाही देव सुंदर आहे, चला म्हणले देव पाहिला. आणि पंढरपूरला गेली. आणि पंढरपूरच्या रावळात गेल्यानंतर देवाला बघितलं. अरे पोरांनो शांत बस. देवाला बघितल्यानंतर लक्षात आलं, अरे सगळे म्हणतायत राजस कुमार मदनाचा पुतळा इतका सुंदर आहे, किती सुंदर आहे. आणि इथं हा काळा दिसतोय, इथं आल्यावरती तर हा कसा दिसतोय? काळा दिसतोय. पण आलीच आहे तर दर्शन घेऊन जायला काय अडचण आहे. बाबा देवाच्या मूर्तीच्या जवळ गेली आणि डोकं न टेकवता फक्त आधी विचार केला, स्पर्श करून बघायला काय अडचण आहे. लक्ष दे बरं का, स्पर्श करून बघायला काय अडचण आहे ना. आई स्पर्श करायला फक्त बोट पुरं घेतलं, अहंकार झालता बरं का सुंदरतेचा रूपाचा. काय केलं देवानं? स्पर्श केल्याबरोबर देवाच्या पायाला खड्डाच पडला बोटावर. मग तिच्या लक्षात आलं, अरे मी सुंदर आहे, पण माझ्यापेक्षा माझा जर हाताचा स्पर्श त्या मूर्तीला झाला तर त्या मूर्तीला सुद्धा खड्डा पडतोय. ती किती सुंदर असेल. ज्ञानोबरायांची भेट झाली. ज्ञानोबरायाला विचारलं, ज्ञानोबराया कर्म चुकलंय, आई माहिती आहे पण बाप माहित नाही. पण ऐका ना, जीवनाचं सोनं करायचंय. आतापर्यंत अहंकार होता रूपाचा, पण आजपासून त्या परमात्म्याच्या चरणी लीन व्हायचंय. काय करावं लागेल? ज्ञानोबरायाने सांगितलं, एक काम कर, भगवंताच्या गाभाऱ्यात जा, हातात चिपळ्या घे, गळ्यात विणा घे, पायात घुंगर बांध आणि देवासाठी नृत्य करायला सुरुवात कर. बाबा काय परिणाम झाला? भगवंताच्या दारात जायची, विणा घेतला, चिपळ्या घेतल्या आणि पायात घुंगर बांधली, देवासाठी नाचायला लागली. पण कशी? नाचोगे 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 नाचोगी, नाचोगे 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 नाचोगी, हरि गुण गावत नाचोगी नाचोगी, हरि गुण गावत नाचोगी नाचोगी, हरि गुण गावत नाचोगी नाचोगी, हरि गुण गावत नाचोगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत
आणि नाचता नाचता कर्नाटकच्या प्रेदेशात प्रांतात त्यावेळेस ताब्यात होतं आपलं पंढरपूर. त्या राजानं बघितलं आणि त्या राजानं विचार केला, ही मुलीची जागा इथं नाही, ती आपल्या राजदरबारात नाचली पाहिजेत. सेवेकऱ्याला आदेश दिला, जा तिला उचलून आला, तिच्या आईला पैसे द्या. येण्याला तयार नाही. आता काय करायचं? आता तिला उचला. आणि सेवेकरी उचलण्यासाठी गेल्यानंतर सेवेकऱ्यांच्या बातमी त्या कानोपात्रेच्या कानावरती गेली, मला पकडून घेणार आहेत. आजपर्यंत मी देवासाठी नाचत होती, पण इथून पुढे मला राजदरबारात नाचावं लागणार आहे. हे जगणं निश्चित निरर्थक आहे. काय करायला पाहिजे? पुढं 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 चालत राहिली आणि जशी देवाच्या चरणावरती गेली का, देवाच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि तसं देवाच्या चरणावरती डायरेक्ट आपला जीवच टाकून दिला. जीवच टाकून दिला. शेजारचे सगळे ब्राह्मण होते. एका वेश्येच्या मुलीनं देव वाटव, एका वेश्येच्या मुलीने देव वाटवला. हिची माती गावाच्या बाहेर काला, हिला वाळवंटात पुरा. त्यावेळेस अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण होते. त्यांनी सांगितलं, देव माझ्याशी बोलतो, देव जे सांगेल ते मी करील. आज रात्रभर मी याच्या प्रेताजवळ बसतो, मग बघूयात काय करायचं. ठरलं. आणि रात्री 1 वाजता विटेवरच्या अनंतानं खाली उडी मारली आणि या अनंताला हाक मारायला सुरुवात केली. हे अनंता, हे जे कानोपात्र वेश्येची मुलगी, त्याच्या इतकी या जगात पवित्र स्त्रीच नाही. आणि एक काम कर, हिची माती गावाच्या बाहेर न करता हिची माती माझ्या उजव्या बाजूला. कारण आजही जागाड्या पंढरपुरात, आजही पंढरपुरात गेला तर आधी दर्शन तुम्हाला पंढरीच्या पांडुरंगाचं नाही, आधी मस्तक तुमचं ते मस्तक कुठे लावावं लागतं? त्या कानोपात्रेच्या झाडाला. आजही जाते झाड काय केले, साखरदंडानं बांधून ठेवलं. एवढा मोठा वेशेचा, एका वेशेचा अधिकार की देवाच्या आधी दर्शन करावं लागतंय. काय केलं? आयुष्यभर फक्त नामस्मरण केलं. त्या कानोपात्रेनं म्हणावं, अभंगाचं पहिलं चरण निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, शेवट गोड झाला कुणाचा? कानोपात्रेचा. निश्चित तसंच जीवन जगा, शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुकोबाराय आम्ही काय करायला पाहिजे? सांगतो तुम्हाशी, बजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्मवाय किंवा लागून या पाया, विनवितो तुम्हाला करेटळी बोला मुकी नाम किंवा किती सांगू तरी नाही कधी भटकीचे. पुढे शिंदळीचे रडतील. तुकोबारायांना विचारलं, दुसरा मोर्चा असेल नामदेवरायांकडे. नामदेवराया जीवन मिळालाय, आम्हाला शेवटचा दिवस गोड करायचा आहे. आम्ही नेमकं जीवन जगत असताना काय करायला पाहिजे? नामदेवराय किती गोड बोलताय बघा. उठ जागी भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, कवी वेगाच्या जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, कवी वेगाच्या माथा. जगदोगी राग राग बोलती, जगदोगी जगदोगी राग राग बोल, राग
आभारी आता स्मरण करा पंढरनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवेता जन्माच्या किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती किंवा आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा बाबा तरी लोकांनी भजन केलं नाही आणि जर निश्चित भजन नसाल करत तर जीवनाची निरर्थकता आहे. मग महाराज आजच्या कीर्तनामध्ये मगाशी बोलताना तुम्ही बोलून गेला जय बाळूमामा जय बाळूमामा. रोजच्या कीर्तनात तुम्ही ज्ञानोबरायचं भजन करायला सांगता, रोजच्या कीर्तनात तुम्ही तुकोबरायचं भजन करायला सांगता, पंढरपूरच्या पांडुरंगाचं भजन करायला सांगता, गणपतीचं कीर्तन असेल तर गणपतीचं भजन करायला सांगता, देवीचं कीर्तन असेल तर देवीचं भजन करायला सांगता. पण आजच्या कीर्तनामध्ये तुम्ही बाळूमामाचं भजन करायला सांगता. हे बाळूमामा नेमकी भानगड काय? हे बाळूमामा नेमके कोण आहेत? आपण बाळूमामांच्या मुखातून ऐका बाळूमामा नेमके कोण आहेत. बाळूमामा म्हणतात अरे ऐका, तुम्हाला वाटत असेल पंढरीचा पांडुरंग आणि मी वेगळा आहे, तुम्हाला वाटत असेल पंढरीचा पांडुरंग आणि मी वेगळा आहे, तुम्हाला वाटत असेल काशीचा विश्वेश्वर आणि मी वेगळा आहे, पण ऐकून जा पंढरपुरामध्ये जो उभा आहे ना विठ्ठल तो पण म्याच आहे आणि काशीमध्ये काशी विश्वेश्वर म्हणून जो आहे ना तो पण म्याच आहे. तुम्ही माझी भक्ती केली काय आणि पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती केली काय ते आम्हाला सगळ्याला काय होणार आहे पोच होणार आहे. लोक म्हणले अरे साधा धनगर वेशातला माणूस खांद्यावरती गोंगडे हातात काटेन हा स्वतःला म्हणतोय महादेवाचा अवतार कसं शक्य आहे. आणि आतापर्यंत लोकांनी संतांवरती देवावरती संशय घेतला बरं का, पण संत नव्हती जगा मानसासारखी, समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हती जगा मानसासारखी किंवा दोन्ही दिसती सारखी वर्म जाणी तो पारे की. लोक म्हणले कस काय महादेवाचा अवतार असू शकतो. बाळूमामा म्हणले तुम्हाला फक्त परीक्षाच घ्यायची ना, चालतंय. बघा बाळूमामा आपली मेंढर चारण्यासाठी रानामध्ये गेल्यानंतर चिखलामध्ये गेले, पाय भरवले, तसंच माघारी आले, आपली बकरी सायंकाळी कोंडली आणि बकरी कोंडल्यानंतर जेवण केलं आणि तसेच भरके पाय घेऊन बाजेवरती लवणले आणि त्यांना सांगितलं बघा ज्यावेळेस काशी विश्वेश्वराला पाठ स्नान घातलं जातं का त्यावेळेस माझे पाय सुद्धा आपोआप स्वच्छ होतात. लोक मुलीला काही रात्रीत उठून पाय धुवायला बसले, लोकांनी संशय म्हणले रात्रीत उठून पाय धुवायला बसलंय, संशय घेतला लोकांनी, म्हणले आता पाळ्या लाव. कोण अर्धा तास जागायचं, कोण 1 तास जागायचं, कोण 1.5 तास जागायचं आणि बरोबर पहाट झाल्याबरोबर ज्यावेळेस काशीच्या विश्वेश्वराला स्नान घातलं का त्यावेळेस या सगळ्या सेवेकऱ्यांनी बाळूमामाच्या अंगावर पांघरून काढलं तर बाळूमामांचे पाय अगदी काचे सारखे स्वच्छ होते. मग त्यांच्या लक्षात आलं बाळूमामा दुसरे तिसरे कोणाचेच अवतार नाहीत, बाळूमामा अवतार कोणाचे आहेत महादेवाचे. देऊ का पटवून ते जय बाळूमामा नावाची मालिका बघितली का तुम्ही? जय बाळूमामा त्या मालिकेचं टायटल सॉन्ग आहे, त्यामध्ये बाळूमामा अवतार कोणाचे नेमकं लक्षात येते. बाळूमामा सर्वांनी हा आता तुम्ही गाणं लावलं होतं आम्ही यायच्या अगोदर ऐका.
आहे म्हणून फक्त बाळूमामाकडे वळतोय मी, कारण कीर्तन किती रंगलं याला आज किंमत नाही. आज मला बाळूमामाचं चरित्र सांगण्यासाठी या ठिकाणी बोलवलंय. निश्चित खऱ्या अर्थानं बाळूमामा कोणाचा अवतार आहे? रुद्राचा अवतार तो राहतो आदमापुरा. कुठे राहणंय? आदमापुराला राहणंय. मग महाराज आतापर्यंत अशी एखादी घटना घडली का की जेणेकरून बाळूमामाचं भजन केलं आणि आमच्या जीवनामध्ये काहीतरी फायदा घडलाय, बाळूमामाने कोणाला तरी मदत केली, असं एखादं उदाहरण आहे का की जेणेकरून आम्ही भजन केल्यानंतर आम्हाला काहीतरी त्याच्या बदल्यात मिळेल? ऐकून जा. एकदा बाळूमामाची मेंढर कर्नाटक प्रांतामध्ये चरण्यासाठी गेली होती आणि ज्यावेळेस कर्नाटक प्रांतामध्ये मेंढर चरण्यासाठी गेली त्यावेळेस एका धनगरालाच समजलं की बाळूमामाची मेंढर आपल्या शेतामध्ये चरण्यासाठी येणार आहेत आणि त्या धनगरावरती 1000 रुपयाचं कर्ज होतं. काही प्रयत्न केले तरी कर्ज फिटत नव्हतं. मग आता काय करायचं? त्याच्या लक्षात आलं बाळूमामाची मेंढर काय होणार आहेत? आपल्या शेतामध्ये येणार आहेत. बाळूमामा दया गण आहेत, बाळूमामा कृपा गण आहेत, बाळूमामा प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात. आणि ऐकून जा बरं का, बाळूमामाच्या मुखातलं वाक्य आहे, बाळूमामाचा दरबार म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचा दरबार आहे. बाळूमामांचा दरबार म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचा दरबार आहे. आणि बाळूमामाचा शब्द आहे, जो माझ्या दरबारात येऊन मनोभावाने माझी सेवा करेल त्याला कधीच मोकळ्या हातानं माघारी पाठवलं जाणार नाही. मोकळ्या हातानं माघारी पाठवलं जाणार नाही. निश्चित भजन करा, मेवा देणार म्हणजे देणार. सायंकाळी मेंढर चरण्यासाठी तिथं त्या धनगराच्या शेतामध्ये गेली आणि तो धनगर बाळूमामाच्या चरणावरती नतमस्तक झाला. मामा, आतापर्यंत तुमचं खूप नाव ऐकून आहे, तुम्ही अनाथांची माय आहे, तुम्ही कल्पवृक्षाचं झाड आहे, तुम्ही कामधेनू गाय आहे, तुम्ही प्रत्येकाची इच्छा पूर्ण करता. मामा, या धनगरावरती 1000 रुपयाचं कर्ज आहे, तेवढी 1000 रुपयाची मदत करा ना. पण बघा बरं का, मामांचा स्वभाव जेवढा प्रेमळ ना तेवढा रागीट पण बरं का. आणि मामांच्या मुखात कायम एक शिवी असायची, सुकाळीच्या. कायम म्हणायची सुकाळीच्या. मामांनी त्यांना सांगितलं, सुकाळीच्या, अरे पैसा काय झाडावं लागतो का काय? आणला तोडून दिला आणि मग तुझ्या हातात दिला, तू वैभव निर्माण केलं, असं नाही. कमवावं, कष्ट करावं, मग पैसा कमवा. मामा खूप प्रयत्न केले पण पैसा काही मिळत नाही. मग एक काम कर, ही जमीन कुणाची आहे? माझी आहे. या जमिनीला काय म्हणतो? काळी आई म्हणतो. मग आईचा इतिहास आहे, आई स्वतः उपवाशी राहील पण आपल्या लेकराला कधी उपवाशी ठेवत नाही. 2 दिवस आई पाण्यावरती दिवस काढेल पण आपल्या लेकराची भूक भागवणार म्हणजे भागवणार. नतमस्तक झाला तो जमिनीवरती. आणि जमिनीवरती नतमस्तक झाल्यानंतर मामानं आपल्या हातातली काठी घेतली, 3 वेळा जमिनीत रवली. आणि जशी 3 वेळा जमिनीत रवली तशी जमीन दुबंगली आणि पैशाचं गाठोडं वर आलं. आता तुमच्या समोर पैशाचं गाठोडं वर आलं असतं तर तुम्ही गाठोडंच हाणलं असतं का? लागतात तेवढं? हा, महाराज म्हणा आम्ही काय ब्रह्मचारी का काय, गाठोडच पळून गेलो असतो बरोबर का ना घेऊन. त्यानं तसं नाही केलं, त्यानं ते गाठोडं सोडलं. 1000 रुपये भरतील एवढे पैसे घेतले. मामा बस झाले, 1000 रुपये झाले. अरे घे, तुझ्या जिम्मेतले. मामा नको, इथून पुढे प्रामाणिकपणे कष्ट करेल आणि संसार करेल. आता मामानं तरी ते दुसऱ्या व्यक्तीला मदत करायला ठेवायला पाहिजे ना, पण मामानं तसं केलं नाही. मामानं सांगितलं तुझ्याच हातानं गाठण बांध. त्याने गाठण बांधली. मामानं पुन्हा 3 वेळा जमीन काठी जमिनीत रवली. जशी जमीन दुबंगली तसं पैशाचं गाठोडं पुन्हा जमिनीत गेलं. म्हणजे बाळूमामा निश्चित मदत करतात, म्हणजे मदत करतात. फक्त शुद्ध भावानं बाळूमामांची भक्ती करा, निश्चित मदत मिळणार म्हणजे मिळणार. बाळूमामा देणार म्हणजे देणार. फक्त बाळूमामा शब्द आहे, वाट पहा, वेळ आल्यानंतर इतकं दिल. ए पोरांनो, गप्पा केला का तुम्ही? बोलल्यानंतर मला काय बोलावी कळा नाही, थोडं शांत बसावी. हा, तुमचाच आवाज मला येतोय, मला चुकतंय का काय? मग गप्पा घे. हा, आता गप्पा बसा, आता बोलू नका. हा, आता नाही तर मी तुम्हाला इथं उभा करीन बोलायला. हा, लक्ष देऊन ऐकायचं आता. हा, कुठे चालला होता आपला विषय? हा, गाठोडं 3 वेळा जमिनीत गेलं. म्हणजे बाळूमामाचा शब्द निश्चित तुम्ही भक्ती करा, तुम्हाला एक दिवस इतकं देईल की घ्यायला सुद्धा तुमची वंजन कमी पडेल. आणि आत्ताच्या काळामध्ये ज्ञानोबाऱ्यानंतर, तुकोबाऱ्यानंतर, पंढरपूरच्या पांडुरंगानंतर, महादेवानंतर जर सगळ्यात मोठं प्रस्त कोणाचं असेल तर ते संत सद्गुरू बाळूमामांचं. आणि त्यातल्या 7 नंबर बग्ग्याचे पुजारी आमचे अजित दादा होते. 7 नंबर बग्ग्याचे पुजारी. हा मान मिळणं सोपं नाही. आणि गेल्याबरोबर त्या बग्ग्याची पुजारी त्यांना करण्यात आलं होतं. आयुष्यभर भगवंताची भक्ती केली, आयुष्यभर बाळूमामाचं नामस्मरण केलं. मला वाटतं 2 का 2.5 वर्ष पायात चप्पल सुद्धा भगवंताची सेवा करताना घातली नव्हती. अगदी निश्चिम भक्ती बाळूमामावरती होती. निश्चित आज बाळूमामा त्यांना पदरात घेतल्याशिवाय राहणार नाहीत. निश्चित त्यांचा शेवटचा दिवस गोड होणार म्हणजे होणार. पण महाराज अजून काय करावं लागेल? प्रत्येक संतांना विचारलं, नामदेवरायला विचारलंय, तुकोबरायला विचारलं, आता राहिले नाथबाबा जीवन नावाची संधी मिळाली. आम्हाला आमचा शेवट गोड करायचा आहे, आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? बघा नाथबाबा काय म्हणतायत. नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, वर्षाची गणनार, वर्षाची गणनार, दुःख या
वासुदेव म्हणाल तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणाल तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणाल वासुदेव वासुदेव म्हणा बरोबर आहे ना. नाथ बाबा काकड्यामध्ये वासुदेव नावाचं प्रकरण त्यात सांगतात नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना यामध्ये दुःख येताना तुम्ही काय करा आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आज यायचे का जुन्या काळात वासुदेव घरी यायचे का वासुदेव. ते सकाळच्या परी आपल्याला पाठच वासुदेव जागा करायची बरोबर का नाही. ती उलटी टोपी असायची त्याला मोराचे पिसार असायचे सकाळच्या परी लय भारी म्हणायचे दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं सकाळच्या परी वासुदेवाला दान पावलं दादा दान पावलं. आजी होते ना हे ती वासुदेव यायचे ते पिंगळे बी यायचे का नाही हातात कंदील घेऊन ती वासुदेव यायचे पिंगळे यायचे. आता वासुदेव येत नाही आता पिंगळा येत नाही आता येतो सकाळ सकाळ जागा कराय पटरावाला पोंग पोंग. आता बटरीवाला जागा करायला लागली आता ती पिंगळे वासुदेव येई ना ती वासुदेव लय भारी गाणं म्हणायचे बघा जुन्या काळात किती गोड गाणं होतं ऐका. अरे वासुदेवाची ऐका वाणी अरे वासुदेवाची ऐका वाणी अरे जगात नाही राम अरे राम करी काम बिना राम करी काम राम करी काम बिना राम करी काम पैशाची चाक लैनारी सनपुराणयाची आवड पैशाची चाक लैनारी सनपुराणयाची आवड जन्मापासून सारी माणसं जन्मापासून सारी माणसं या पैशाची गुलाम राम करी काम रे राम करी काम रे राम करी काम रे राम करी राम करी होती का ही गाणी दाम करी काम ऐकलं नाही गाणं. हा होती का नाही आता वाजत नाही हो आता त्याला नाक्कम अर नाक्कम नाक्कम आता ते तसलं राहिलं नाही. आता लुंगी डान्स ती जुनी गाणी भारीच होती बघा लय चांगली होती. आता ते राहिलं नाही किती भारी गाणी होती बघा. फिरत्या वरती देशी मातेला विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार घटा घटाचे रूप आरे प्रत्येकाचे दैव वेगळे तुम्हा विना कोणाला मुखी कुणाच्या माणुसकी माणसानं कसं राहायला पाहिजे माणसानं पैसा कसा कमवायला पाहिजे. आता वासुदेव येत नाही त्यामुळे बाबा माणसं सुद्धा माणसात राहिली. आता ऐका गाड्या आता वासुदेवाच्या जागेवर जरा आम्ही आलो पण आम्ही त्या ट्रेंडिंगच्या नादात लोकांना फसवायला लागलो. जरा आम्ही जरा वेगळं सांगायला लागलो लोकांना. माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल पण माणसानं काय करा माणसं हा नाही माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल पण माणसानं काय करा माणसं कमवा माणसं जोडा. पण बाबा तेवढं सांगाय माझ्यासारखे एवढं घेतात म्हणजे पैसा कमवू नका म्हणाय माझ्यासारखे किती घेतात एवढं घेतात. मग तुम्ही हुशार कोण बघा गाड्या तुम्ही का आम्ही. तुम्ही फक्त एकच म्हणायचं महाराज पैशाचं काय बोलू नका पैसा कमवलाच पाहिजेत भजन काय पालतं उलतं हुस्तर करू भजनाशिवाय पर्याय नाही. पण पैशाच्या बाबतीत बोलू नका कारण पैशाला किंमत आहे या जगात धनवंताला की सर्व मान्यता आहे जग.
पैसा तेरा तीन नाम परशा परशु परशुराम. या जगात पैशावाल्यालाच किंमत आहे बाबा. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही फक्त तुम्हाला खरंच नसेल ना पटत, फक्त 3 महिने पैसा खिशात ठेवायचा नाही. तुमच्याजवळ माणसं सोडा, कुत्र बी येणार नाही. कुत्र सुद्धा म्हणेल भंगार रे ही. पैसा पाहिजेच. एक नवीन मित्र ते मला कीर्तनात म्हणले, महाराज पैसा काय वर घेऊन जायचा का? मी एक गोड उत्तर त्यांना दिलं, तुमच्याकडे बाजार कोणता? सोमवारचा बाजार. चला तुम्ही सोमवारच्या बाजारात गेला आणि गुरुवारच्या उपवासासाठी तुम्ही केळी घेतली. मग त्या केळीची काय खाता तुम्ही? साल का गाभा? हा तो का हसताय? मी काय समजायचं? काय खाता? काय खाता? साल वय. राहते ती राव सोम हो, राहतात का नाही 4-5 दिवस केळं राहतात राव. तुम्ही परत चित्र झालेली आणत असतान मग राहते कशी त्याचा लगेच चिकूल होईल ना. तुम्ही जरा अशी जरा कच्ची बघू ना थोडी मापात. हा ऐकून जा. बरं जाऊ द्या, थांबा पुढे घेऊन जातो. सोमवारचे आता सोमवारचं पर्व चालू आहे ना, आता जागे हवी. आता थांबा, आता काय चालू आहे? सोमवार चालू आहे श्रावणातलं. तुम्ही सोमवारच्या सकाळी बाजारात गेला आणि संध्याकाळच्या उपवासासाठी तुम्ही केळी आणली. मग त्या केळीची काय खाता? बाबा लईच पुढचं दिसतंय. जाऊन खायची म्हणते बाजारात. बघितलं म्हणजे बाजारात ह्यात केळीच खायला जाता का? घरच्यांना आणतानाच का नाही का तुम्हीच खाता? मग घरच्यांना असतं का नाही? तुम्हाला नसेल उपवास सोमवार पण ह्यांना असतो. बरं बाजारात काय खाता? बाजारात काय खाता? साल का गाभा? जाऊ द्या, पुढे जातो. काय खाता तुम्ही? गाभा खाता. बरोबर आहे. आमच्या कर्जत तालुक्यात बी गाभा झाली त्यात. मग तुम्ही साल बाजारातच काढून टाकीता का घरी आणता? घरी आणता. बरोबर. लक्ष देऊ नाही का? बरं का, चेष्टेचा विषय नाही, मला कुठं जायचं ऐकून जा. तुम्ही साल कुठं ठेवता? बाजारातच का घरी? घरी आणता. आमच्या गावातलं एक जरा ते असंच हुशार होतं, लई हुशार होतं. ती मोकराम हुशार होता, असं मोकार हुशार. हा त्यानं काय केलं? तो म्हणला काय खायची? गाभा खायचाय. मला साल कशाला मोकराम गण्याची? त्याने साल बाजारातच काढून टाकली आणि मावशी कॅरी बॅग घेतली. कॅरी बॅग मध्ये गाभा टाकला आणि नेमकी कॅरी बॅगच्या बोलाला होती 1 किलो साखर. काय झालं असेल वो? शिकरान ना. आणि नेमका तिला होता सोमवार. तिला म्हणला जा, म्हणला आता संध्याकाळी केळी खा. राहिली असेल का खायसारखी? म्हणजे केळी खाण्याचा नियम आहे. केळीचा गाभा खात, केळीची साल खात नसते. केळीचा काय खात असते? गाभा खात असते. पण जोपर्यंत गाभा खात नसतेत का तोपर्यंत साल काय करीत असते? ठेवून जात असते. बाबा पैशाच्याही बाबतीत तसे पैसा वर घेऊन जात नसते. पण मरेपर्यंत पैशाची गरज आहे. पैसा पण मरेपर्यंत नाही, आजच्या वर्ष श्राद्धाच्या दिवसापर्यंत पैशाची गरज आहे. फुकट होतं काही म्हणजे पैसा पाहिजेतच. माझं तर एक प्रामाणिक म्हणणं आहे, माणसानं आयुष्यात सटकून पैसा कमवला पाहिजे. सटकून नाही, लय नाही, जास्त नाही, भरपूर नाही, टचून नाही, कचून पैसा कमवायचा. आणि असा 4 मजली बंगला बांधायचा. किती? 4. असं शेजारच्यानं बघितलं ना, अयो एवढा मोठा बंगला बांधतात का काय? आग झाली पाहिजेत. आरला का पण 4च माणसं राहिला एवढा मोठा बंगला बांधतात का काय? जाळ झाला पाहिजेत. अरे पण 4च माणसं राहिला आणि 4 मजली बंगला बांधतात. एवढा मोठा बंगला असतो काय? जाळ होऊन त्याला मुळ्यात का व्हायना. तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याचा बाप नीट करण. पण आपला गज वरच पाहिजे. फक्त नीती सांभाळा. जोडून या धन उत्तम बाबा रे. उदास विचारे वेच घरी. आपल्याकडे एक वाक्य कायम सांगितलं जातं, आपल्या खिशात कोट्यवधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागे फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा. काय म्हणणं आहे तुमचं? पैसा पाहिजेतच. हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो आणि कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो. काय म्हणणं आहे तुमचं? सुख पाहिजे असेल तर निश्चित पैसा कष्टानं कमवा. सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. बाबा आपण कुठं होतो? वासुदेव म्हणा. तरी लोकांनी भजन केलं नाही. आणि आपलं महाराज लोकांचं संतांचं ऐकतील ते लोक कसली हो. उलट ह्यांचं लय भारी असतं. आपण इथं लय भारी बोलू ना, प्रमाणात बिमानात एकदम वा काय अभ्यास आहे, काय महाराज आहे, काय चिंतन आहे, काय गाणं आहे. पण कुठपर्यंत? आपण इथं आहे तोपर्यंत. आपण एकदा का गाडीत बसलो की धंदा ह्यांचा ही बोलतच असते ती पैशासाठी. आपण कुठं ऐकायचं असतं? कारण खरंच सगळ्यांनी ऐकलं असतं तर माझ्या पुढचे सगळे मालकरी नसते का? निश्चित ऐकत नाही. अजून बी कळत नसेल तर आता जरा शेवट घेऊन जातो. अजून बी एवढं सांगून एखादा पट्ट्या म्हणेल, एवढी प्रमाणे घेऊन एखादा पट्ट्या म्हणेल महाराज नाहीच भजन केलं तर मग काय? मग आमच्या तरी काय बाप्पा जायचंय? आमचा बी हाय सांगायचा धंदा, त्याचंच पैसे घेतो आम्ही. तुम्ही बदला मारा उलटा पालता, आम्ही तरी कवर फेस काढावा. आम्ही लागलोय माराय सांगू तुम्ही ऐकू तुम्हाला बी कंटाळा आलाय. तरी आपल्यात बदल अयो डायरेक्ट मुंडी हलवतात, नाहीच म्हणतात. मान्य विकास काय करीत आहो तुम्ही? लय अवघड. तरी बी आपण भजन करीत नाही. आणि अजून बी सांगतो, नाही केलं तर आमचं काय जात नाही. आमचं ठरलेत तेवढं आम्ही एखादा मालकरी होऊ नाही होऊ, पण ठरलेत तेवढं घेऊन जातो. आमच्या मुदलीत तोट नाही, पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. आणि तुमची मुदल केरात जाऊ नये असं वाटत असेल तर जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे, त्या भगवंताचं भजन करा. अजून बी नाही केलं तर तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही यम.
बरं त्याला बसाय नीट आहे जागवार पजरो जीप कंपासवाडी बुलेट थार क्रेटा इनोवा छोटा हत्ती टमटम 407 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमटी राजदूत सायकल मर्सिडीज BMW बेन्झ अरे याडा हालिया हालिया आणि हालिया बसलाय फकड्या आणि मग हातात चाबूक आहे मग मारी ती तुरी ती झुडी ती निष्ठुर यमाचे किंकर भाऊ झालं नाही त्या यमाशी करून तो बघतच नाही किती मोठा आहे किती बार काय निस्ती झपकावत्यात वर निस्ती झपकावत्यात मावशाव भजी ताळता का सणासुदीला तुम्ही बोलतच नाही आया हो भजी ताळता का तुम्ही सणासुदीला भजी ताळा तेल किती उकळावं लागतं त्यातला एखादा टिपका हातावर पडल्यावर कातळ काढित का नाही त्याच्यापेक्षा दुप्पट तेल वर उकळत्यात मंडपाव नाही नरकात आणि ज्यानं भजन नाही का केलं उचल की टाक आणि भजी तळल्यावर तळत्यात मी अजून बघितलं नाही कारण मी अजून गेलो नाही ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी मला बी कळन किती झपकावतात ते पण आम्हाला नाही जी भजन नाही करणार लय आणि त्यानं बाबा ह्यांना लय लय हे आता आपल्याला किती हसू द्या बारीकही म्हणू द्या बोलतच असतात पैशासाठी धंदा म्हणू द्या काही म्हणू द्या पण ज्यावेळेस तुम्ही वर जाताना राट्यागणी आमची आठवण अयो लय लागते रे महाराज सांगत होतं भजन करा नाही ऐकलं दुसऱ्या राट्याला तर तुम्हाला घामच येईन सोपं नाही तिथं खरंच विश्वास आणि तुमचा खरंच जर माझ्या सोनू तुझा माझ्या खरंच जर तुमचा माझ्या विश्वास नसेल ना फक्त मरून बघा फक्त आम्हाला सांगा येऊ नका किती हाणलंय ती तुम्ही सांगायचं आम्हाला तर आम्हाला कोणीकडे पळाव मिळ लागायचं नाही म्हणून भजन करा ना अजून बी नसेल करायचं तर जर आता नीट ऐका नाथ बाबा काय म्हणतात हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल सरते सेवची काळ बांधून नेईल सरते सेवची सरते सेवची काळ बांधून नेईल सरते सेवची आता जनार्दनी आमचे काय वाचाईल बोली बोली तुझे
लक्षात आलं तुकोबराय माझी वाट पाहतायत. तुकोबरायांना मी वचन दिलंय तुकोबरायांना घेऊन जाण्यासाठी जायला पाहिजे. आणि भगवंत निघाले पण भगवंत एकटे नाहीत आले. भगवंतासोबत कोण होतं निश्चित ऐकून जा. पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. भगवंत येताना दिसले पण भगवंतासोबत कोण आहे. पिवळा पितांबर गगनी कैसा झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. देव आले काही दिवस मुक्काम केला आणि ज्यावेळेस तुकोबऱ्यांना घेऊन गेले त्यावेळेस नेमकं गेले कुठे तुकोबऱ्या ते सांगतात. आम्ही नेमकं देवासोबत आलो कुठं. अभंगाचं दुसरं चरण.